नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी तुम्हाला एकदम साधी सिंपल अशी भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे, जी की सगळ्यांच्याच घरामध्ये नेहमीच बनत असते. तर इथे मी तेल तापत ठेवलेलं होतं, त्यानंतर मोहरी तडतडवून घेतलेली आहे, नंतर हिंग टाकून घेतला आणि फोडणीमध्येच मी इथे हळद टाकणार आहे, जेणे की आपल्या भेंडीच्या भाजीला खूप छान असा कलर येतो. तर इथे बघा, भेंडी मी आधी स्वच्छ धुवून पुसून नीट कट करून घेतलेली आहे. तर भेंडी देखील आपल्याला या फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे, एक 5-7 मिनटं मीडियम फ्लेमवर. तर छान हिला हळदीचा रंग येतो आणि कलर हिचा छान उठून दिसतो मग, आणि खायला देखील ही भेंडी खूप मस्त लागते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला झाकण न ठेवताच हिला छान अशी परतवून घ्यायची आहे आणि अशी तिला वाफ देखील काढून शिजवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण भेंडीला व्यवस्थित वाफ काढल्यानंतर इथे बघा, मी लसण, मिरची आणि शेंगदाणे यांचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला ही नैवेद्याच्या ताटावर वाढायची असेल, सोहळ्याच्या स्वयंपाकासाठी वापरायची असेल, तर इथे लसण न घालता तुम्ही फक्त मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण करू शकतात. तर पाडवा जवळ आलेला आहे आणि अशी साधी सोपी भेंडीची भाजी ताटावर वाढायला सुद्धा छान दिसते आणि घरच्यांना सगळ्यांनाच आपल्या भेंडीची भाजी आवडते. त्यामुळे तुम्ही अशी भाजी नैवेद्याच्या ताटावर किंवा पाडव्याची थाळी करताना नक्कीच बनवू शकतात. तर अशा पद्धतीने बघा, संपूर्ण ही जी भेंडी आहे ती दाण्याच्या कुटासोबत व्यवस्थित परतवून घेतलेली आहे. आता इथे चवीपुरतं मी मीठ घालून घेतलेलं आहे. तर मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस आपण एकजीव करणार आहेत आणि एकजीव केल्यानंतर मीडियम फ्लेमवर हिला 5 ते 7 मिनटं छान अशीच वाफ येऊ देणार आहे, म्हणजे आपली भेंडी छान शिजेल आणि खाताना एकदम चांगली लागेल. आणि अशा पद्धतीने भेंडी केल्यावर बघा, बिलकुल देखील चिकट होत नाही. आणि जर तुम्हाला वाटलंच तर थोडंसं यामध्ये लिंबाचा रस पिळा किंवा 1 चमचाभर दही तुम्ही घालू शकतात. तर बघा, इथे रंग किती उठून आलेला आहे आणि किती सुंदर ही भाजी दिसते. तर आपली भाजी इथे आता रेडी झालेली आहे. तर तुम्ही ही सर्व करायला घेऊ शकतात. तर व्यवस्थित इथे पुन्हा 1-2 मिनटं फक्त मी परतवून घेणार आहे आणि इथे बघा, आता छान मी सर्व केलेली आहे. तर जवळून तुम्हाला भाजीचा रंग दाखवते. बघा, भाजी किती सुंदर दिसते आहे. तर नक्कीच अशी रेसिपी ट्राय करून बघा. खा, प्या, मजा करा. नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.